आजच्या धावपळीच्या आयुष्यात प्रत्येक माणूस कुठे ना कुठे त्रासलेला आहे. कोणाला पैशांची चिंता आहे, कोणाला नोकरीची, कोणाला आरोग्याची, तर कोणाला घरातल्या समस्यांची. मन शांत राहत नाही, झोप लागत नाही आणि सतत डोक्यात विचार चालू असतात. अशावेळी स्वामी समर्थ आपल्या भक्ताला एक सोपा पण अत्यंत प्रभावी मार्ग सांगतात. आज आपण असंच एक वाक्य जाणून घेणार आहोत, जे रोज मनापासून म्हटलं तर हळूहळू चिंता दूर व्हायला लागतात. जय श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थ नेहमी सांगायचे की भक्तानं जास्त शब्द वापरण्याची गरज नाही. देवाला मोठ्या मोठ्या मागण्या समजावून सांगायच्या नसतात. मन स्वच्छ असणं आणि श्रद्धा असणं पुरेसं असतं. म्हणूनच त्यांनी आपल्या भक्तांना एक छोटंसं पण शक्तिशाली वाक्य दिलंय, जे मनात शांतता निर्माण करतं आणि संकटाच्या वेळी आधार बनतं. ते वाक्य आहे, स्वामी माझी काळजी तुम्ही घ्या. हे वाक्य ऐकायला खूप साधं वाटतं, पण यामध्ये संपूर्ण समर्पण आहे. जेव्हा आपण हे वाक्य मनापासून म्हणतो तेव्हा आपल्या मनावरचा ताण थोडा थोडा कमी व्हायला लागतो. कारण त्या क्षणी आपण आपली चिंता स्वतःकडे न ठेवता स्वामी समर्थांकडे सोपवत असतो. अनेक भक्तांचा अनुभव आहे की जेव्हा ते हे वाक्य रोज सकाळी आणि रात्री शांत मनाने म्हणतात, तेव्हा परिस्थिती हळूहळू बदलायला लागते. समस्या लगेच नाहीशा होत नाहीत, पण त्या सहन करण्याची ताकद मिळते. मन अधिक स्थिर होतं आणि निर्णय घेणं सोपं होतं. स्वामी समर्थ अशा भक्ताला आतून मजबूत करतात. काही लोक म्हणतात, मी हे वाक्य म्हणतो पण लगेच काहीच बदल होत नाही. याचं कारण म्हणजे आपण वाक्य म्हणतो पण मनात शंका ठेवतो. स्वामी समर्थांवर अर्धवट विश्वास ठेवून पूर्ण परिणाम मिळत नाही. हे वाक्य म्हणताना मनात एकच भावना असावी की आता माझं सगळं स्वामी समर्थ पाहणार आहेत. ही भावना आली की चमत्कार सुरू होतात. हे वाक्य म्हणताना वेळ आणि जागा फार महत्त्वाची नाही. तुम्ही सकाळी उठल्यावर, झोपण्याआधी, कामावर जाताना किंवा खूप तणावात असताना हे वाक्य म्हणू शकता. फक्त त्या क्षणी मन थोडं शांत ठेवा आणि डोळे बंद करून स्वामी समर्थांचा चेहरा डोळ्यासमोर आणा. शब्दांपेक्षा भावना जास्त महत्त्वाची आहे. अनेक वेळा आपल्या आयुष्यात अशा समस्या येतात ज्या आपल्या हाताबाहेर असतात. अशा वेळी सतत विचार करून आपण स्वतःलाच त्रास देतो. पण जेव्हा आपण स्वामी माझी काळजी तुम्ही घ्या असं म्हणतो, तेव्हा मनाला एक आधार मिळतो. त्या आधारामुळे भीती कमी होते आणि आशा वाढते. स्वामी समर्थ प्रत्येक भक्ताची परीक्षा घेतात, पण ते कधीच दुर्लक्ष करत नाहीत. जो भक्त आपली चिंता त्यांच्यावर सोडतो त्याला योग्य वेळी योग्य मार्ग दाखवतात. कधी माणसाच्या रूपात, कधी संधीच्या रूपात, तर कधी एखाद्या निर्णयाच्या रूपात मदत मिळते. हे सगळं आपल्याला नंतर लक्षात येतं. हे वाक्य म्हणणं म्हणजे समस्या पळवणं नाही, तर समस्येला सामोरं जाण्याची शक्ती मिळवणं आहे. स्वामी समर्थ तुमच्यासाठी काम करायला लागतात जेव्हा तुम्ही स्वतःवरचा भार कमी करता. मन जितकं शांत तितकं उत्तर जवळ असतं. आज हा व्हिडिओ तुम्हाला दिसला म्हणजे स्वामी समर्थ तुम्हाला हेच सांगत आहेत की चिंता सोडा आणि विश्वास ठेवा. आजपासून रोज मनापासून एकदाच का होईना हे वाक्य नक्की म्हणा. परिणाम लगेच दिसो किंवा न दिसो, पण आतून तुम्ही बदलायला सुरुवात कराल. जर या शब्दांनी तुमच्या मनाला थोडीशीही शांतता दिली असेल तर मनापासून कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहा. हा व्हिडिओ एखाद्याच्या आयुष्यात आधार ठरू शकतो. जय श्री स्वामी समर्थ.